जर तुमची मुलं सतत आजारी पडत असतील, मुलांची इम्युनिटी कमी असेल, मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता असेल किंवा मुलांचं वजन वाढत नसेल ना, तर तुम्ही मुलांना रोज हा एक लाडू देऊ शकता. त्यासाठी आपण 3 वाटी मखाने ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे. छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया. त्यानंतर 1 वाटी बदाम, अर्धी वाटी पिस्ता, अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी अक्रोड हे सुद्धा आपल्याला छान ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे काही बिया घेतलेल्या आहे. तर भोपळ्याच्या बिया, टरबुजाच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया, ह्या बियासुद्धा 2-3 मिनटं भाजून घेऊया. त्यानंतर 1 चमच पांढरे तीळ टाकून पांढरे तीळसुद्धा आपण मिनिटभर भाजून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपण एखाद्या ताटात थंड होण्यासाठी काढून घेऊया आणि त्यानंतर पूर्णपणे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि मिक्सरमध्ये आपण याची पावडर तयार करून घेऊया. तर पहिले मी मखाना बारीक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स आणि जे सीड्स आहे ते सुद्धा मिक्सरमध्ये आपण छान बारीक करून घेऊया. आता हे बारीक केलेलं आपण एखाद्या ताटात काढायचं. काही ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक झाले नव्हते, मी ते परत मिक्सरमध्ये टाकले आणि ते सुद्धा व्यवस्थित बारीक करून घेतले. आता इथे आपल्याला गूळसुद्धा चिरून घ्यायचा आहे. तर 1.5 वाटी गूळ आपण चिरून घ्यायचा. कढईत तूप टाकायचं आणि चिरलेला गूळ टाकूया. गूळ आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचं आहे. हवं असेल तर तुम्ही 2-3 चम्मच इथे पाणीसुद्धा टाकू शकता. आणि त्यानंतर जी आपण पावडर तयार करून घेतली होती ड्रायफ्रूट्सची ती टाकूया आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थंड होण्यासाठी आपण ताटात काढूया आणि हे हलकंसं थंड झालं की आपल्याला लगेच याचे लाडूसुद्धा तयार करून घ्यायचे आहे. तर तयार आहेत मुलांसाठी पौष्टिक असे लाडू. तुम्ही महिनाभर हे स्टोअरसुद्धा करू शकता. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा.